आज राज्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता. 19 जुलै सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. जी चक्राकार स्थिती होती ती आता मान्सून ट्रफमध्ये मान्सूनचा आस असलेल्या कमांच्या पट्ट्यामध्ये हळू-हळू विरून जाऊ लागलेला आहे. मान्सूनचा आस असलेल्या कमांचा पट्टा या ठिकाणी पंजाब, हरियाणाच्या उत्तरेखील भागापासून तिकडे पूर्व भारतापर्यंत अशा प्रकारे विस्तारलेला आहे. आणि याच्या आसपास पावसाचे ढग हे विशेष करून दाटलेले आहेत. या व्यतिरिक्त राज्याच्या आसपास तर सिस्टम नाही, मात्र याच्याकडे जे बाष्प खेचलं जाते, त्यामुळे राज्यात ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी पावसाची शक्यता ही अजूनही आहेच. आता जर सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली, तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगडचे जे काही भाग आहेत, या ठिकाणी पावसाचे ढग हे दिसतायत. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्गच्याही एक दुसऱ्या ठिकाणी थोड्याफार पावसाचे ढग आहेत. घाटातही ढगाळ वातावरण आहे. विदर्भात गडचिरोली, चंद्रपूरकडे काही अंशी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी हलके सरी सकाळ-सकाळी पाहायला मिळाले असतील. बाकी राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये ढगाळ हवामान आहे, पण सध्या पाऊस येणारे ढग राज्यात इतर ठिकाणी कुठेही दिसत नाहीत. येत्या 24 तासातील जर आपण अंदाज घेतला, तर येत्या 24 तासामध्ये कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्याच्या घाटाच्या आसपासचे भाग मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता कायम आहे. नाशिक घाट, पालघर, ठाणे चा अंतर्गत भाग मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो. मुंबई, ठाणे, पालघर मध्यम ते जोरदार सरी राहतील. रायगड मध्यम ते जोरदार सरी राहतील. रत्नागिरी, सिंधुदुर्गचे आणि गोव्याच्या किनारपट्टीचे भाग मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्या उत्तरेखील भागांमध्ये नागपूरचे काही भाग आहेत. मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्राचे अतिपश्चिमेकडील भाग आहे. नाशिक, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूरचे पश्चिम भाग या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पाऊस सरी पाहायला मिळतील. त्यानंतर सायंकाळी ते रात्रीच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळचा भाग आहे. हिंगोली, परभणीचा काही भाग आहे. अहिल्यानगर, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेडचे काही भाग आहेत. विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते एका ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होईल, पण व्याप्ती ही कमी राहू शकते आणि रात्री किंवा सायंकाळनंतरच ही शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि राहिलेला जो भाग आहे, या भागामध्ये क्वचित स्थानिक ढगनिर्मिती झाली, तरच थोडीफार शक्यता पावसाची दिसते. अन्यथा जास्त शक्यता नाही. स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होईल. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. Facebook पेजला फॉलो करा.